खालापूर तालुक्यातील जांभिवली गावात एका वयोवृद्ध महिलेच्या अंगावर विद्युत वाहिनी पडल्यानं दुर्दैवी निधन झालं। या घटनेनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जुन्या आणि जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या जोरदार वारा आणि पावसामुळे तुटण्याच्या घटना वारंवार घडत असल्याच्या तक्रारी असूनही वीज वितरण कंपनीनं याकडे लक्ष न दिल्यानं ही दुर्दैवी घटना घडल्याचं सुरेश गावडे यांनी सांगितलं। मिळालेल्या माहितीनुसार 16 ऑगस्टच्या पहाटे जांभिवली गावातील सुलोचना दत्तात्रय गावडे वय 63 या महिला घराच्या मागील बाजूस जात असताना अचानक विद्युत वाहिनी अंगावर पडली, ज्यामुळे त्यांचं निधन झालं। ही बाब घरातील नातू आणि शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी आवाज दिला, ज्यामुळे गावकरी जमा झाले। तातडीनं वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळवून विद्युत पुरवठा बंद करण्यात आला। घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार, चौक प्रभारी विशाल पवार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे, उपकार्यकारी अभियंता महादेव मुंडे आणि सहाय्यक वीज अभियंता योगेश देसाई यांना सूचित केलं आणि सर्वांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आणि वीज वाहिन्या वेळेस दुरुस्ती न केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप केलाय। तसंच योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे 2 खांबांमधील वाहिन्यांना अनेक जोड देण्यात आल्याने त्या कमकुवत झाल्यात। या परिसरात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याच्या समस्या असून विविध पक्षांनी याविरोधात मोर्चे काढले आणि निषेध व्यक्त केलाय। 5 दिवसांपूर्वीच आमदार महेश बालदी यांनी अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांची संयुक्त बैठक घेतली होती, तरीही सुधारणा न झाल्याने स्थानिकांमध्ये असंतोष वाढलाय। एमएससीबीची लाईन आमच्या गावामध्ये गेले 40 ते 50 वर्ष तिथं टाकलं झालेलं आहे, तेव्हा ती वापर करण्यात आलेली आहे। पण बरेच वर्ष कमीत कमी आम्ही 10 ते 15 वर्ष यांच्याकडे मागणी करतोय, तर ह्या लाईनीची वॉरंटी संपलेली आहे, खराब झालेल्या आहेत, ह्या बदलून द्या। तरी पण ह्याकडे एमएससीबी वाल्यांनी खालापूर आणि चौक दुर्लक्ष केलेलं आहे। आज ते दुर्लक्ष जर केलं नसतं तर आज हा बळी गेला नसता। आणि आज दुसरी गोष्ट महत्त्वाचं सांगण्याची गोष्ट म्हणजे ह्या तारेला एमएससीबी वाल्यांनी कोणताही सेफ्टी गार्ड लाईन दिली नाही। जर सेफ्टी गार्ड जर असतं तर हा बळी गेलेला आहे आमच्या आईचा, तो आज वाचले असते। वादळवारा लाईव्हसाठी अर्जुन कदम, चौक। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।